राजापूर बंधाऱ्यावरील पाण्याचे नियोजन करून बंदूकधारी पोलीस बंदोबस्त ठेवा, बंडू पाटील यांची मागणी। महाराष्ट्र-कर्नाटक राज्याच्या सीमेवरील कृष्णा नदीवरील शेवटचा बंधारा म्हणजे राजापूर बंधारा होय। शिरोळ तालुक्यातील शेतीच्या पाण्याचे नियोजन या बंधाऱ्यावरच अवलंबून आहे। या बंधाऱ्याच्या पुढे कृष्णा नदीवरील कर्नाटक राज्यात हिप्परगी बराज आहे। अलीकडे या बराजचा दरवाजा तुटला होता, त्यामुळे येथील साठवलेले सर्व पाणी वाहून गेले आहे। परिणामी सध्या सदर बराज रिकामा असून त्या भागात पाण्याची कमतरता भासत आहे। हे साठवलेले पाणी शिरोळ बंधाऱ्याच्या पायथ्यापर्यंत मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत बँक वॉटर स्वरूपात मिळत होते। त्यानंतर राजापूर बंधाऱ्याला फळ्या घालून बंद केले जात होते। यापूर्वी कर्नाटक राज्यात पाण्याची कमतरता निर्माण झाली होती, तेव्हा तेथील नदीकाठच्या लोकांनी जेसीबी घेऊन राजापूर बंधारा तोडण्याचा प्रयत्न केला होता। ही बाब आणि सध्याची वस्तुस्थिती लक्षात घेता याच प्रकारची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशी घटना घडल्यानंतर कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातील शिरोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची कमतरता निर्माण होण्याची शक्यता आहे। अतिवृष्टी, खारपुटी जमीन या संकटापाठोपाठ पाण्याची कमतरता असे नवे संकट निर्माण होऊ नये या दृष्टीने संबंधित घटकांची मीटिंग घेऊन पाण्याचे नियोजन करावे। तसेच सीसी कॅमेरे बसवणे आणि 24 तास बंदूकधारी पोलीस बंदोबस्त पावसाळा सुरू होईपर्यंत ठेवण्यात यावा, अशी मागणी नदीकाठच्या शेतकरी व ग्रामस्थांच्या वतीने स्वाभिमानी युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जलप्रेमी सदस्य बंडू पाटील यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे। महान कार्य न्यूजसाठी महेश पवार, शिरोळ। काल आम्ही कोल्हापूरचे जिल्हाधिकारी एडगे साहेब यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे। त्या निवेदनामध्ये जो कोल्हापूर जिल्ह्याचा शेवटचा बंधारा व कर्नाटक महाराष्ट्र बाँड्रीवरचा बंधारा राजापूर बंधारा, या राजापूर बंधाऱ्यामध्ये गेली 10 ते 15 वर्षाच्या मागे 2003च्या आसपास पाण्यावरून वाद झालेला होता। तिथं जाळपोळ होऊन तिथलं महाराष्ट्रामधलं बर्गे काढून पाणी खाली नेण्याचा प्रयत्न करत होते। तसा त्याच प्रकारचा परत आता हे प्रसंग उद्भवणार आहे। त्याच्यासाठी एक पूर्वतयारी किंवा पूर्वकल्पना म्हणून आम्ही एक त्यांना निवेदनामध्ये ते असे देण्यात आलेलं आहे की त्या बंधाऱ्यावर एक CCTV, दोन्ही बाजूला CCTV व 2 गनधारी बंदुकांचा मार्च आणि एप्रिल आणि मे महिन्यामध्ये 3 महिन्यासाठी बंदोबस्त लागू करावा। कारण जेणेकरून हिप्परगी बंधाऱ्यातून 3 TMC पाणी परवा एक दरवाजा बाद झाल्यामुळे खाली गेलेला आहे। हिप्परगीपासून राजापूर बंधाऱ्यापर्यंत नदी कोरडी राहणार आहे। त्या शेतकरी कर्नाटकातील शेतकरी आक्रमक होऊन राजापूर बंधाऱ्यावर त्यांनी चाल करून पाणी खाली नेण्याच्या प्रयत्नात आहेत। त्यासाठी आम्ही बंदोबस्ताची मागणी केलेली आहे व ती कलेक्टरांनी मान्य करून थोड्याच दिवसात बंदोबस्त लागू होईल।